सगळ्यात अगोदर तर हे क्रिकेटर विषय खरा आहे, मी नाही म्हणत नाही, भारतासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. पण गव्हर्नमेंटनं, कोणतीही गव्हर्नमेंट येऊ, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. सगळ्यात अगोदर शेतकऱ्याच्या व्यथा मांडायला पाहिजे. एवढी वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची. कोणी कोणताही नेता असो, शेतात ज्यावेळेस त्यांना मत पाहिजे असते, येणार कर्जमाफी करू, हे करू, ते करू, कशाचाच पत्ता नाही. कर्जमाफी करू नका, अनुदानही देऊ नका, कोणत्या तुमच्या स्कीमही देऊ नका, शेतीमालाला भाव द्या फक्त. मित्रांनो, खरा या भारताचा राजा म्हणलं तर फक्त शेतकरीच आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. प्रत्येक माणूस स्टार व्हालाय, पण शेतकरी स्टार होईना, त्यानं काही करू द्या शेतामध्ये. का? कारण उदरनिर्वाह होईना, बाकीच्या गोष्टी लांबच राहिल्या. शेतकऱ्याचे हाल एवढे येतं, भर उन्हाळ्यामध्ये पावसाच्या भरोशावर काळ्या माईमध्ये तुम्हाला धान्य टाकावं लागतंय आणि ती येईन न येईन, पाऊस जास्त झाला तरी नुकसान, कमी झाला तरी नुकसान. दुसरी गोष्ट शेतमजूर भेटणं, तिसरी गोष्ट शेतीमालाला भाव नाही. सगळं घर बेजार झाल्यावर कुठं 9-10 एकरामध्ये 4-5 लाख रुपये उरायलेत. आणि विशेष सगळ्यात महत्वाचं, जेव्हा खत पेरताना हाता भाकर खाची असते ना घेऊन, वरून पाऊस चालू असते, त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्याला भाव नाही, तुम्ही भावच देणार. ह्याचा थोडासा विचार गव्हर्नमेंटनं करायला पाहिजे. कोणती गव्हर्नमेंट येऊ, शेतकऱ्याचा मुद्दा कोणीच घेईन. शेतकऱ्याचा मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. कारण विषय असा आहे, ज्या लोकांनी शेतात करतात त्यांना त्याचं महत्व माहित आहे. काहीच नाही, बघा तुम्ही कोणता शेतकरी स्टार झालेला दाखवा मला तुम्ही एखादा. शेतकरी लय मोठा स्टार झालाय, उदरनिर्वाहाचं स्टार लिहिला नंतरची गोष्ट झाली. मग हे मी तर कधी म्हणत असतो, क्रिकेट स्वाभिमानाचा विषय मी नाही म्हणत नाही आपल्यासाठी, पण कोणता क्रिकेटपटू असन, कोणता हिरो असन, कोणता नेता असन, तो आपल्यासाठी राजा नाही, तो आपल्यासाठी आदर्श नाही. तर आपला आदर्श हे आपला शेतकरी राजा, ज्याच्याकडे कधी बी दुर्लक्ष केलं. मी ह्या व्यथा का मांडू शकतो? मी या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, मी शेतात काम केलेलं आहे. मी आज तुमच्या समोर बोलायलो, पण ही शेती करूनच बोलायलो. मग त्याच्यातून मला काय अडथळे आले त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. शेतकऱ्याला बाकी काहीच देऊ नका, तुम्ही कोणत्याच गोष्टी देऊ नका, पण त्याच्या शेतीमालाला भाव द्या. त्याला तुमच्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही. एकदा शेतात जाऊन वखर हाणून पहा, एकदा शेतात जाऊन पाळी घ्या, एकदा शेतात जाऊन खत पेरा, एकदा शेतात जाऊन पाऊस चालू आहे आणि गाडी बैलानं शेतात जा, कशी माया वाजती तिथं कळते. कळलं का? नुसतं याले हेलिकॉप्टरनं एखादा नेता यालाय, लांबूनच जिल्ह्याच्या ठिकाणी यालाय, बघायला शेतकऱ्याच्या व्यथा, कधीच होणार नाही. शेतकऱ्याच्या व्यथा जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर त्याच्या धुऱ्यावर जावं लागेल, ते पावसाळ्यात जावं लागेल, उन्हाळ्यात नाही. शेतकऱ्याच्या धुऱ्यावर जाऊन बघावं लागेल तुम्हाला. कापसावर किती रोग पडतेत, सोयाबीनवर किती रोग पडतेत, त्याला कोणतं औषध हाणावं लागतंय. मग औषध हाणल्याच्या नंतर कुठंतरी पाऊस जास्त होतंय, पुन्हा नंतर म्हणजे एवढ्या एवढ्या अडचणी येतात आणि तेवढ्या अडचणीतून शेतकऱ्याला शेती सोडता येणं का? पर्यायच नाही दुसरा काही. मग मला सांगा, तुमच्या असे शेतीमालाला जे भाव येतं, मग नेमका विषय असा आहे की एखाद्याला 2 एकर जमीन आहे, काय करायचं त्यानं? आणि कुटुंब इतकं मोठं असतं की सगळ्या गोष्टी धकवायच्या असतात. म्हणून मला तर कधी वाटतंय सगळ्याचा बाप आहे शेतकरी राजा आहे. कारण विषय त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. बघा, जे खरं वागतंय का त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. शेतकऱ्याचे एवढे हाल अपिष्टा आणि त्याच्याकडे कोणीच पाहिजे. शेतीमालाला भाव जर तुम्ही दिला, तुमच्या कशाचीच गरज नाही. पण तुम्ही मेन गोष्ट बाजूला ठेवली, कोणत्या स्कीम आणायले मधात, फुकट पैसे कशाला दिले आम्हाला? आम्हाला फक्त आमच्या हक्काचे पैसे द्या, आमचा जो माल आहे त्या मालाला भाव द्या. आणि मालाला भाव हे ठराविक द्या. अगोदरच डिक्लेअर करा की कापसाला एवढा भाव आहे, सोयाबीनला इतका भाव आहे. तुम्ही म्हणजे आम्ही, विषय कसा आहे माहिती आहे का शेतकऱ्याचा, प्रत्येक व्यापारी त्याच्या मनानुसार भाव विकते. उदाहरणार्थ त्यानं जर त्याचं कॅमेऱ्याचं दुकान आहे किंवा मोबाईलचं दुकान आहे, त्याच्या म्हणण्यानुसार पुढच्याला घ्यावं लागते. आणि शेतकरी जेव्हा आडतीमध्ये जाते तर त्या पुढच्या मालकाच्या म्हणण्यानुसार याचा माल विकते. हे कोण शिकले? मग शेतकरी रिकामाच राजा आहे का? मग विषय असा आहे की शेतकऱ्याचा फक्त राजा म्हणायले तुम्ही,
पण काय हाल अपेष्टा येता, राहायला घर नाही, पोरायला चड्या नाहीत, लेकरायला शिक्षणाचे वांदे, गावात शिकायला नेत्याचे पोरं अमेरिकेला शिकायला, आणि आमच्या गावामध्ये मास्तराला उशीर होतं याला, ट्युशनच्या मायचा पत्ता नाही, पिढ्या बरबाद झालेत. बाकीचा विषय शेतकऱ्याची भूल. आतापर्यंत असं एकही सरकार आलं नाही ज्यानं शेतकऱ्याकडे लक्ष ठेवलं. मग शेतकरीच जर नाही जगला तर बाकीच्या काय गोष्टी एक दिवस कदरणारे सगळे. मी कधी म्हणत असतो, तुम्ही स्टेप बाय स्टेप तरी भाव वाढवा. येणं विषय असा व्हायला की शेतकरी सगळा संपुष्टातच यालाय ना, काहीच राहिलं नाही शेतकऱ्याकडं, आणि मुद्दे उठवायला कोणी नाही. जे बोलते का त्याला लोक येड्यात काढते, तितके संपलेले सगळे, तुम्हाला सोबत घेऊन चालणारे नाहीत. आमचे शेतकरी सगळे एक झाले ना, मग कळण तुम्हाला काय असते. पण शेतकरी एक होत नाही ना, हे आमचे संपलेले इकडंच. त्याच्यामुळं गव्हर्नमेंट कोणती बी येऊ, मला मुद्दा असा कशाहून निघाला मुद्दा की विषय कोणता क्रिकेटर आपल्यासाठी हिरो होऊ शकत नाही, कोणता एखादा फिल्म सिटी मधला हिरो बी आपल्यासाठी हिरो होऊ शकत नाही. ते फक्त एक पार्ट आहे, त्यानं काय ॲक्च्युअल खरंच त्या लेवलला नाही. किंवा एखादा राजकारणी नेता सुद्धा आपल्यासाठी हिरो होऊ शकत नाही. आपल्यासाठी नेता आहे, आपल्यासाठी मायबाप आहे, सगळं हे आपले मायबाप शेतामध्ये राबायले तर. आणि आपला विषय काय चाललाय, सांगायचा मुद्दा असा आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे शेतकऱ्याकडे लक्ष गव्हर्नमेंट कोणती बी येऊ त्याने द्यायला पाहिजे. शेतकऱ्यावर कोणी बोलायचं म्हणलं का कोणीच येत नाही पुढं. बोलणार कोण मग? शेतकऱ्यावर बोलणं इतकी महत्वाची गोष्ट आहे. शेतकऱ्याला बघा तुम्ही, कोणत्या कार्यक्रमात नाही, कोणतं नियोजन नाही, एक बैल आहे, दुसरा बैल नाही, कोणाला बैलच नाही, 3 एकरात काय बैल घ्यायचे, त्याला काय चारा खाऊ घालायचा आहे, अडचणी किती त्याचा. तुम्ही जर बारकाईवर जर गेले, अडचणीचा डोंगरच आहे शेतकऱ्यासाठी. पण सगळ्यात मोठी अडचणी सोडता येणं, सोडावं तर खावावं काय. पण याच्याकडं मी कधी म्हणत असतो, कोणतं गव्हर्नमेंट येऊ त्यानं कधीच शेतकऱ्यावर पहिला मुद्दा घेतला नाही. नोकरदार वर्ग असतील किंवा मोठमोठाले बिझनेसमॅन असतील, पक्का मोठमोठाले व्हालेत. शेतकरी मोठा होईच ना, ते तितक्यातच फिरायलाय, तितक्यातच स्वतःला मोठं समजायला. मोठं समजीनं समजासारखं राहिलंच काय, काहीच नाही. म्हणून गव्हर्नमेंट कोणती बी येऊ, एकदा शेतकऱ्यानं सगळ्या मोर्चा काढायला पाहिजे. कोणतीही गव्हर्नमेंट येऊ, शेतकऱ्याला काय फायदा आहे? काहीच फायदा नाही ना. हा, शेतामध्ये जायचंय, काम करायचंय, तिथं गेल्याच्या नंतर पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, कोणती सुविधा नाही. तुम्ही काय करायला, आम्हाला फक्त फुकटच्या स्कीम घेऊन तुम्ही अजून आळशी बनवले आम्हाला. आमच्या शेतीमालाला एवढा भाव द्या, तुम्ही म्हणले आम्हाला नोकरी लावा, आम्ही नग म्हणलं पाहिजे तुमची नोकरी आम्हाला. कारण शेतातून इतके कष्ट येतं, त्या कष्टाच्या मानाने त्याला पैसाच नाही. आणि तो तुम्ही बिस्लरीचं पाणी घेऊन कोटीने पैसा कमवले. आणि याच्यामध्ये याला खाणारे कोण? जेव्हा बियाणं आणायचं, ते पेरायचं, त्याला शेतमजूर, पुन्हा तिथं नेऊन टाकताना सुद्धा त्याचे म्हणजे सगळे म्हणजे फक्त वडातानच आहे त्याच्याकून. उरायले काय लास्टला काहीच नाही. पुढच्या वर्षी शेती लावायला पैसे पुन्हा लगेच सोनाराकडे जाऊन याजनं पैसे काढायचे, सुधारणार बी नाही. यानं काय होतंय माहितीये का, खरी तानातान व्हाली ना. तुम्ही फक्त बिस्लरीचं पाणी प्याले आणि तिथूनच शेतीचे प्रश्न मिटवायले, यानं प्रश्न मिटणार नाहीत. आणि शेतकऱ्या मी जरी बोलायला लागलो ना, आमची इतकी संपलेली, ते म्हणते ते पागल, आपल्याला काय कमी, इतकी अशी संपलेली सगळी. आणि खरा विषय हे कोणतंही सरकार येऊ, मला ह्या आता गोष्टी का जाणवल्यात, काही नाही, ह्या गोष्टी आपल्याला गरजेचं आहे, नाही अशातला भाग नाही, भारताचा स्वाभिमान आहे. पण खरंच आपला एखादा प्रॉब्लेम मिटवायला कोणता एखादा खेळाडू आला का? जे आपले प्रॉब्लेम असतात किंवा आपल्याला शिकायचंय, एखाद्या वेळेस आपला नंबर लागत नाही, तिथं आपल्याजवळ पैसे नसतात, तशा वेळेला कोणी आलंय का आपल्यासाठी मदतीला? कोणीच येत नाही. आपले प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे शेतकरी वर्गाचा. शेतकरी वर्गामध्ये मुलांना क्लास नाहीत, पुन्हा लगेच म्हणतात नाही गावातल्या शाळेला काय झाले. तुम्ही प्रश्न हे नाही, प्रॉपर जे लोक बिझनेसमॅन आहे, जे लोक नोकरीला आहेत, त्याचे मुलं शाळेत ते जातात दिवसभर, क्लासच्या शाळेमध्ये एकदम टॉपच्या, आणि त्याच्या लगेच त्याला ट्युशन, आणि मग ते कुठं बरोबरी करणार आहे? याचा आणि त्याचा जमीन आसमान फरक आहे. बेस पक्का होईन ना. मग तुम्हाला तर तेच पाहिजे. जी यंग पिढी आहे अशीच भरकटायली, खेड्यापाड्यानं मुलं, त्याची काही करायची मानसिकता पण राहिली नाही, काहीच करणे, ते उलट शिकलेल्याला फालतू समजायले, काहीच होईना म्हणाले. कारण काय व्हायला विषय, शिक्षणाला मुद्दा असा व्हायला, जे त्याला शिकायचंय त्याला पैसाच पूर्ण नाही व्यवस्थित. शेतकरी आता काय करणार? 3 एकरावाला शेतकरी
काय करणं सांगा, त्यांना बैलजोडी घ्यायची का काय करायचं नेमकं? शेतकऱ्याच्या व्यथा कधी बी मांडायला पाहिजे आणि मांडून नाही, एकदा सगळा शेतकरी वर्ग एक व्हायला पाहिजे. सांगायचा मुद्दा असा आहे, आपले हिरो खरे आपले मायबाप शेतकरी, ते आपले हिरो येतं.